नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडको चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आताची भरती जी आहे ती आहे नॅशनल बुक ट्रस्ट. ठीक आहे, तर येथे जे आहे 2020मध्ये भरती होणार आहे, म्हणजे आत्ताचीच भरती आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये विविध पद नाही म्हणता येणार, एकच पद आहे. एकाच पदासाठी म्हणजे 5-7 लँग्वेज आहे. त्या लँग्वेजनुसार ते भरती घेणार आहे. म्हणजे की एडिटरची भरती आहे. तुम्हाला सिम्पली ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही भरू शकता. तर याची संपूर्ण डिटेल जे आहे आपण बघूयाच. ठीक आहे, बट तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन याला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. बघा, ही जी ऑफिशियल ॲड आहे, बघा नेहमी जे आहे मी कधी ऑफिशियल ॲड दाखवतो की माझी PDF किंवा PPT बनवून तुम्हाला कधी शो करत नाही. कारण काय असतो, कधी कधी कुठली माझ्याकडून विसरून जातं. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली जे आहे ते जी ओरिजिनल त्यांची असते, ठीक आहे, ऑफिशियली तीच ॲड मी तुम्हाला शो करत असतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे भरती निघालेली आहे, याच्यामध्ये बघा एडिटोरियल असिस्टंट याच्यासाठीची ही भरती आहे. आणि ही जी प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार, म्हणजे 6 मंथ किंवा एक्सटेंडेबल सुद्धा होऊ शकते. म्हणजे ती जी कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे हा वाढूसुद्धा शकतो. त्यांच्या गरजेनुसार जे आहे ती वाढू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आपण नेम बघू. ठीक आहे, कुठली पोस्ट आहे. तर याच्यामध्ये बघा सगळ्यांची 1 आणि 2 किंवा 3 पोस्टसुद्धा असू शकतो. बघा ASEANची एक पोस्ट आहे, आसिमिया. ठीक आहे, एक पोस्ट बंगला. ही जी लँग्वेज आहे, ठीक आहे, या लँग्वेजनुसार जे आहे एडिटोरियल पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक लँग्वेजचा. तर आसिमियाचा 1 पाहिजे, बंगलाचा 1 पाहिजे, इंग्लिशचे 3 पाहिजे, गुजराती 1, हिंदी 2, कन्नडा 1, मराठी 1, मल्याळम 1, ओरिया 1, तमिळ 1, तेलुगू 1 आणि उर्दू 1. असे जे आहे टोटल जी जागा आहे ती 15 जागा आहेत. ठीक आहे, तर बघा पिरियड जो आहे तो बघा प्युअरली ऑन शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द पिरियड ऑफ 6 मंथ विच कॅन बी एक्सटेंडेड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑर डिपेंडिंग ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट नीड ऑफ द ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल ही जे मिनिमम जे तुम्हाला 6 महिने जर तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असेल किंवा त्यांचा गरज जर लागला तर ही जी आहे एक्सटेंड होऊ शकतो. आणि याचं जसं एसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते बघूया. आणि रेम्युनेशन जे असणार आहे याला 30,000 ते 40,000पर्यंत असणार आहे. तर याच्यासाठी जे आहे बॅचलर डिग्री लागणार आहे. आणि तुमची जी प्रोफिन्सी, तुमची स्पेसिफिक जे लँग्वेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असायला पाहिजे. आणि तुमचं काम जे आहे वर्किंग नॉलेज हे तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी पण यायला पाहिजे. ठीक आहे, तुमचं नॉलेज असायला पाहिजे तेवढं तरी. ठीक आहे, तुम्हाला हिंदी पण यायला पाहिजे थोडीफार. वर्किंग म्हणजे तुम्हाला चालता बोलता येण्यासारखं, म्हणजे तुम्हाला कम्युनिकेट करण्यासाठी 2 लँग्वेज कंपल्सरी आहे. ठीक आहे, आणि 3 इयर वर्क एक्सपिरियन्स विथ द नॉलेज ऑफ प्रूफ रीडिंग, एडिटिंग, ट्रान्सलेशन, बुक्स असेसमेंट, रायटिंग, कंटेंट डेव्हलपमेंट, बुकलेट लेआउट, डिझाईन etc. याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये बघा तुम्हाला 3 वर्षाचा मिनिमम जे ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे नॉलेज पण सुद्धा पाहिजे पेजमेकरचं आणि एक्सेलचं, आणि अदर जे सॉफ्टवेअर असतात तुम्हाला सॉफ्टवेअर हँडलिंगचं सुद्धा पाहिजे. जर तुम्हाला जर मास्टर डिग्री असेल तर तुम्हाला डेफिनेटली 40,000 रुपये पेमेंट असणार आहे मे बी. ठीक आहे, आय एम नॉट शुअर. त्याच्यानंतर बघा, तर हा जो आहे हा फॉर्म आहे, हा माझ्या डिस्क्रिप्शन लिंक्स बॉक्समध्ये आहे. जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ओपन केल्यानंतर एक लिंक दिसेल तुम्हाला. ती लिंक क्लिक केल्यानंतर जी आहे हा PDF तुम्हाला डाउनलोड होणार आहे. ठीक आहे, तर हा PDFची तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. ठीक आहे, हे पूर्ण फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायचा आहे. 3 पेजचा हा फॉर्म आहे. ठीक आहे, आणि याचे जे टर्म्स अँड कंडिशन आहे ते बघू आपण. पोस्ट मे बी इन्क्रीज ॲट द डिस्क्रिशन ऑफ द कंटेनमेंटिंग ऑथॉरिटी. याच्यामध्ये जे आहे तुमची पोस्ट इन्क्रीज किंवा जास्त होऊ शकतो. ठीक आहे, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सनुसार तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म काय त्याला असेसमेंट प्रोसेस केली जाणार. ठीक आहे, त्यांच्यावर प्रोसेस म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार तुमचं नॉलेज जे आहे ते कम्युनिकेशन स्किल जे आहे इंग्लिश आणि मराठी तुमचं चांगलं असायला पाहिजे. मी आधी सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे ते इंग्लिश आणि हिंदी करायचं आहे. जर तुम्हाला मल्याळमच येत असेल, सॉरी मी कुठली लँग्वेजचा आदरभाव करत नाही आहे. ठीक आहे, तर जर तुम्ही जर मल्याळम तेलुगू जर असेल तर तुम्हाला डेफिनेटली इंग्लिश तर येतच असेल मे बी. ठीक आहे, बट हिंदी पण यायला पाहिजे. ओके, कारण ही जी आपली राष्ट्रीय भाषा आहे. त्याच्यानंतर जे आहे
तुम्हाला पूर्णपणे जे आहे मेली फुलफिल द क्वालिफिकेशन डज नॉट एंटायटल द कॅन्डिडेट टू बी नेसेसरी कन्सिडर ऑर कॉल फॉर द इंटरव्ह्यू. ठीक आहे, तुम्ही जर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कॉल लेटर्स येणार असं नाही आहे. ठीक आहे, द एन-टी-पी-टी रिझर्व म्हणजे त्यांचे सगळे जे रिझर्व जे आहे ते एन-बी-टी रिझर्व करून ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना स्थगिती देण्याचा किंवा अजून काही ॲडव्हर्टाईजमेंट थांबवण्याचा जे आहे किंवा इन्क्रीज करण्याचा ते सगळं अधिकार ते एन-बी-टीला आहे. ॲप्लिकेशन विच डू नॉट मीट द क्वालिफिकेशन गिवन द ॲडव्हर्टाइजमेंट अँड इनकम्प्लीट विल बी नॉट अवेलेबल टू समरली रिजेक्टेड. ठीक आहे, जो हा ॲप्लिकेशन आहे तो पूर्णपणे फिलअप करा, अर्धवट सोडू नका. अर्धवट सोडलं तुमचं डायरेक्टली रिजेक्ट होणार आहे. कॅन्डिडेट शुड बी प्रोसेस एसेन्शियल क्वालिफिकेशन ॲज अ क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन. तुम्ही तिथे जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते जे आहे क्लोजिंग डेटच्या अगोदर तुमचं कंप्लीट झालं पाहिजे. ॲपिरिंग चालणार नाही आहे. ठीक आहे, जर ॲपिरिंग असेल तर जी त्यांची लास्ट डेट आहे त्या लास्ट डेट म्हणजे 23 सप्टेंबरची आहे ती लास्ट डेट आहे. त्या 23 सप्टेंबरच्या पर्यंत तुमचं जे आहे एज्युकेशन फुलफिल व्हायला पाहिजे किंवा तुमचं जे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा फुलफिल व्हायला पाहिजे. ठीक आहे, age will be determined on the last date receipt of the application. Convincing in any form will be result is disqualify. Application must superscribe the envelope which application for the post. तुम्हाला जे ॲप्लिकेशन पाठवायचं त्या एनव्हलपवरती हे लिहायचं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट एडिटोरियल जे काय असेल ते. ठीक आहे, एडिटोरियल्स आहे. ठीक आहे, असिस्टंट एडिटोरियल हे लिहायचं तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही पोस्ट बघून घ्या कुठली होती ती. आपण बॅक जाऊ थोडं. ओके, तर पोस्ट बघा. ठीक आहे, एडिटोरियल असिस्टंट. ठीक आहे, एडिटोरियल असिस्टंट हे टाकायचं तुम्हाला. ठीक आहे, पोस्ट ऑफ द त्याच्यामध्ये. ठीक आहे, सॉरी कुठे इथं ॲनोलॉपर टाकायचं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ एडिटोरियल असिस्टंट. आणि हे जो फॉर्म तुम्हाला बघा करायचं बघा. द ॲप्लिकेशन ड्युली कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट शुड बी रिच द डेप्युटी डायरेक्टर असिस्टंट अँड ॲडमिन. ठीक आहे, EST आणि ॲडमिन नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया नेहरू भवन इंडस्ट्रियल एरिया फेस 2 वसंत कुंज न्यू दिल्ली 110070. तर या ॲड्रेसवर तुम्हाला जे आहे पाठवायचं आहे. ठीक आहे, पूर्ण कम्प्लिटेड जे तुमचं ॲप्लिकेशन ते पाठवायचं आहे आणि 23 सप्टेंबरपर्यंत याची जी लास्ट डेट आहे 23 सप्टेंबरच्या आतमध्ये जे तुम्ही हे ॲप्लिकेशन पाठवून द्या. आणि ती नोट जी आहे बघा सेल्फ अटेस्टेड पूर्ण कॉपी द्यायची तुम्हाला. ठीक आहे, हे जे सर्व जे आहे ते सेल्फ अटेस्टेड कॉपी द्यायचे आहे. जसे की तुमचं रिलेव्हंट सर्टिफिकेट झाले, डिग्री झाली, टेस्टिमोनियल झाली, ETC. ठीक आहे, जे अटॅच तुम्ही करणार आहे ॲप्लिकेशनला ते द्यायचं. आणि जेव्हा तुमचं जॉईनिंग होणार आहे, ठीक आहे, इंटरव्ह्यू वगैरे असणार आहे तेव्हा तुम्हाला ते ओरिजिनल द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मला लावायचा आहे. जर तुमचं फॉर्म जर इनकम्प्लीट असणार तर तुमचं ते रिजेक्ट होणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा TDA मिळणार नाही आहे. तुमचा इंटरव्ह्यू किंवा टेस्ट जर होणार असेल तुम्हाला तर त्यावेळेस कोणाला तुमचा TA वगैरे तुमच्या स्वखर्चाने जायचं आहे. तर अशा प्रकारे ही भरती आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे होम, स्टे सेफ.